नमस्कार सर्वांना एकदा आज एक असा दिवस भेटलाय का मला एक संधी मिळाली माळशेज घाटामध्ये येण्याची. तर मी आलोय, मित्र आहेत काही पाहुणे आहेत ते लांबून आलेले आहेत पाहुणे, त्यांना घेऊन आलोय. परंतु आता मी पाहत होतो मी काय कुठं धबधब्याखाली थांबलो नाही किंवा काय नाही. तर त्याचं कारण सांगतो. मी पहिल्यांदा पूर्ण खात्री करतो त्याच वेळेस धबधब्याखाली जातोय. परत आंघोळ करायची गरजच नाही. इतकं मस्त सुंदर दृश्य. आंघोळ करायचं काय छंद असतो काय आंघोळीला, काय उन्हाळा नाही चालू, पावसाळा चालू आहे, पावसात भिजतोय आपण, धबधब्याखाली भिजण्याची काय आवश्यकता नाही आहे. परंतु आता मी तुम्हाला बारकाईने दाखवतो. तेव्हा समोर कदाचित तुम्हाला दिसतंय का नाही दिसत, समोर आहे ना एक दगड आहे. तेव्हा तो दगड तिथं तुम्हाला झूम करून दाखवतो. तो दगड अटकलेला आहे दाखवतो तुम्हाला. एक मिनिट झूम करून दाखवतो. तेव्हा एवढंच झूम होतं. हा साधारण हा जो दगड आहे ना, तो दगड एका फोर व्हीलर इतका आहे. आणि फोर व्हीलर तो तर तिथून जर मी टाकला दगड तर तो डायरेक्ट खाली रस्त्यावरती येऊ शकतो. म्हणून धबधब्याखाली जाताना ती पूर्ण खात्री करा व्यवस्थित आहेत का नाही, त्यावेळेस एन्जॉय करा. कारण धोका कधी पण निर्माण होऊ शकतो. सांगतात बरं धोका आहे, काही आवाज येत नाही दगड पाडताना किंवा काय नाही. मी माझ्यावर जे आलेत माणसं ना त्यांना मी रस्त्याच्या कडावलं उभं थांबायला सांगितलं. त्यावेळेस तुम्ही फोटो काढा म्हटलं, तिथं काही जाऊ नका म्हणून. आता तुम्ही एन्जॉय करताय, निसर्गाचा आनंद घ्यायचा, पण ही थोडीफार काळजी घ्या. आपला जीव महत्त्वाचा आहे. धन्यवाद सगळ्यांना. आता मी म्हणतोय म्हणून ऐकू नका. तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या, नाही तर इकडून ऐका, इकडून सोडून द्या. धन्यवाद सगळ्यांना. तुमचा दिवस सगळ्यांचा आनंदी जाऊ. एन्जॉय करा सर्वांना.